नमस्कार. ओम श्री गणेशाय नमः. छान बागेत माझ्या गुलाब फुललं आहे आणि या माझ्या सुंदर सुंदर फुलांची फुलझाडांची काळजी कोण घेत असेल तुम्हाला बघायचं आहे का? या दाखवते. मला सांगतोय आई व्हिडिओ काढू नको, मला माझं काम करू दे. तिकडे घाल. मला सांगतोय सांगू नको, मला माहीत आहे कसं घालायचं पाणी ते. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर सकाळी उठून छान सगळी देवपूजेची तयारी केली. आरुषला म्हटलं आज पूजा कर छान मस्तपैकी. तर आरुष पण छान आंघोळ वगैरे करून गणपती बाप्पाची त्याने पूजा केली. सकाळी सकाळी पूजा केली ना की घर पण प्रसन्न राहतं आणि आपलं मन पण प्रसन्न राहतं. तर छान धूप वगैरे दाखवला आणि आरुषने छान पूजा केली. कितीही फुलं असू दे पण गणपती बाप्पाला लाल फूल मिळालं की खूप छान वाटतं. मग मी आदल्या दिवशीच फुलं कळे काढून ठेवले होते, नाहीतर कोणतरी वाटेत येणारे जाणारे काढून घेऊन जातात. छान मग पूजा झाली गणपती बाप्पाची आणि मी मग माझ्या कामावर गेले. आज सगळ्यांनी उपवास धरलेला, आरुषने पण धरलेला उपवास. आमच्या हॉस्पिटलमध्ये पण आम्ही एक देवाला ठेवला आहे आणि त्यात गणपती बाप्पांचा फोटो ठेवला आहे. त्याची पण छान दुर्वा लाल फूल घालून अगरबत्ती लावून पूजा केली. दुपारी आमच्याकडे गणपती बाप्पाचं वाहन आलं होतं, उंदीर. त्याने काहीतरी खाल्लं होतं. त्याला पाणी पाजायचं होतं आदिशला, पण त्याला समजेना कसं पाणी पाजायचं. तो त्याच्या अंगावर उतरत होता. त्याला म्हटलं पाणी बाळा असं नाही द्यायचं. मग मी त्याला छोट्याशा भांड्यात आणून ठेवलं. संध्याकाळ झाली, बाकीचं जेवण आटपून घेतलं होतं मी. डाळ भात, बटाट्याची भाजी, बटाट्याची उसळ आणि आता राहिले होते मोदक करायचे. मोदकाचा घाट खूप मोठा असतो आणि मी एकटीच असल्यामुळे मला एकटीलाच ते करावे लागतात. मग मी छान मोदकाची तयारी करून घेतली आणि मोदक करायला बसले. तसे आमच्याकडे दर महिन्याची संकष्टी पकडली जाते आणि मी दर महिन्याला मोदक बनवते. जेव्हा माझी सासू होती तेव्हा तिला मोदकाची पारी करायला यायची नाही. मग ती घरातल्या वहिनींना सांगायची मला मदत करा म्हणून. आणि जेव्हा मी आले तेव्हा मला मोदक करता येतात हे बघून तिला खूप आनंद झाला. मग तीच म्हणाली की आपण दर महिन्याला संकष्टीला मोदक करायचे. मग तिची ही प्रथा मी अजून तरी मोडली नाही आहे. म्हणजे मी दर महिन्याला मोदक बनवतेच. आईच्या घरी कधी मी असे जास्त कधी केले नव्हते, पण इकडे येऊन करून मला सवय झाली मोदक. छान आता मोदक बनवता येतात. पीठ भागवणं, त्यानंतर त्याचे अशी पारी करून छान मोदक बनवणं. हा बघा छान मोदक तयार झाला. असे बाकीचे सगळे करून घेतले मी मोदक. एकटीच काम करत होते ना मी, ह्याला दया आली. आदेश आला आमचा, आई तुला मोदक करायला मदत करतो ग. त्याने काय काय करत होता. त्याला म्हटलं कर बाबा काय ते. थोडं पिठाचा गोळा दिला तिला, त्याचं तो काय काय करत होता. आता त्याला म्हटलं बाबा बस झालं, आता नको मदत करू. पिठाची वाट लावतोयस माझ्या, 1-2 मोदक होणार तेही कमी पडतील. म्हटलं त्याला जा तू आता. नंतर आरुषने छान त्यात स्वच्छ हळदीची पानं धुवून पुसून भांड्यात ठेवली आणि छान त्यात मोदक उकडायला ठेवण्यासाठी तयारी करू लागला. छान रचून घेतले त्याने मोदक. ते आरुषची मला खूप मदत होते. आपणही मुलांना मध्ये मध्ये अशी छोटी छोटी कामं सांगितलं तर त्यांनाही सवय होते. त्यांना माहिती पडतं कसं काय करायचं असेल ते, आणि त्याचा एक फायदा पण असतो. उद्या त्यांच्या बायका आपल्याला थँक्यू म्हणणार, वा सासूबाईने मुलाला छान शिकून ठेवलेलं आहे.
हा एक मस्करीचा भाग. तर हे खूप जुनं भांडं आहे माझ्या आजी सासूबाईंच्या काळातलं. त्यात मोदक उकडायला ठेवले सगळे. आणि आता नैवेद्याची तयारी. गणपती बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला. आणि बाकीच्या देवांना, गायींना पण पानं ठेवली आहेत. आणि मग छान आम्ही आरती करून घेतली सगळ्यांनी. दर महिन्याच्या संकष्टीला पण आम्ही अशीच सगळीजण आरती करतो. योग तुझा गळावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका. तर घरातील पुरुष मंडळी जेवायला बसली होती. सगळ्यांना छान जेवण वाढलं. पण मी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो हा चंद्र. एकदा आला तो बरोबर 10:15 वाजता चंद्र दिसला. त्याची पूजा केली आणि नंतर मीही जेवून घेतलं. तर असा हा माझा आजचा सुंदर ब्लॉग होता गणपती बाप्पांचा. तर नक्की आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.